नमस्कार मंडळी, वेलकम बॅक। तर आजचा ब्लॉग बिलकुल चुकवू नका, कारण आज जी रेसिपी आहे ती मी न करता माझे मिस्टर करणार आहेत। रेसिपीची आयडिया तर माझी आहे, पण सगळी जी तयारी ती त्यांनी केलेली आहे। सो नक्की शेवटपर्यंत बघा हा ब्लॉग, आणि रेसिपी खरंच खूप छान आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला लसूण लागणार होता। लसूण मिरचीचा खरडा आपल्याला पाहिजे होता, म्हणजे जसा ठेचा असतो त्याप्रमाणे। तर तो सगळ्यात आधी करून घेतला। त्यांचा टाईमपासच इतका चाललेला, मस्ती मजा चालली होती, पण ठीक आहे, ॲटलिस्ट त्यांनी करण्याचा डिसिजन तरी घेतला, त्याच्यामुळे मी पण खूप खुश होते। बटाटा अगदी स्वच्छ धुवून घेतला आम्ही, आणि बटाटा जो आहे तो आपल्याला फ्रेंच फ्राईजच्या शेपमध्ये पाहिजे होता, कारण आपण खेकडा भजी करणार होतो। म्हणजे प्रॉपर खेकड्याची भजी नव्हती, त्या भजीला आम्ही खेकडा भजी असं नाव दिलं। तर आधी आम्ही तेल थोडंसं गरम करून ठेवलं, कारण सगळी तयारी झाल्यानंतर पुन्हा जेव्हा आपण तेल गरम करतो तेव्हा ते पटकन। त्यानंतर आपल्याला 2 मीडियम आकाराचे कांदे उभे चिरून घ्यायचे। तर A to Z जी तयारी आहे ती त्यांनी केली होती, आणि मी इन डिटेल नाही घेऊ शकले सगळ्या ज्या व्हिडिओज आहेत ते, कारण अनिकेतवाली रील करायची होती आम्हाला, त्याच्यामुळे मी छोट्याच क्लिप घेतल्या। पण म्हटलं तरी पण तुमच्यासोबत शेअर करावं, कारण त्यांनी पहिल्यांदा काहीतरी करायचं म्हणजे स्वतःहून बोलले होते। तर कांदा आणि कोथिंबीर ती छानपैकी चोळून घ्यायची, त्याच्यामुळे त्याला पाणी सुटतं। त्यानंतर त्याच्यामध्ये ठेचा टाकला आपण, मिरची आणि लसणाचा जो केला होता तो, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बटाटे टाकून घेतले। सालीसकट बटाटा खरंच खूप छान लागतो। त्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही टाकलं क्रश केलेलं जिरं, आणि जी काय सगळी तयारी आहे, म्हणजे अगदी कांदा चिरण्यापासून, त्यानंतर कोथिंबीर चिरण्यापासून, लसणाच्या आणि मिरचीचा ठेचा करण्यापासून सगळी त्यांनी तयारी केली होती। जिरं क्रश करून टाकल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये टाकला थोडासा ओवा क्रश करून। त्यानंतर घरचा लाल मसाला वापरला, अर्धा चमचा हळद वापरली, घरी तयार केलेली फ्रेश धना पावडर अर्धा चमचा वापरली, आणि थोडंसं हिंग टाकलं। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकला 1 चमचा तांदळाचं पीठ, 1.5 चमचा आपण वापरलेला आहे बेसन। इथे आपण 2 बटाटे घेतले होते आणि 2 कांदे घेतले होते, आणि कांदा आणि कोथिंबीर जेवढी आपण चोळून घेऊ ना, त्याला जेवढं पाणी सुटेल ना तेवढं बेसन कमी लागतं, आणि त्याच्यामुळेच भजी छान लागते। त्यानंतर थोडीशी रेड चिली पावडर त्याच्यामध्ये टाकली, आणि हलक्या हाताने आपल्याला ते सगळं जे मिश्रण आहे ते एकजीव करायचे। जर तुम्ही खूप फास्ट किंवा थोडासा जरी जास्त जोर लावून ते मिक्स केलं, तर जो बटाटा आपण फ्रेंच फ्राईजच्या शेपमध्ये कापलेला आहे तो म्हणजे तसा राहत नाही, आणि ती भजी मग खेकडा भजी बोलण्यात काय अर्थच नाही। इथे अगदी फक्त 2 चमचे आम्ही पाणी वापरलेलं आहे, ते ह्याच्यामुळे की कांदा आम्ही थोडा वेळ ठेवून दिला होता आणि तो छान चोळून घेतला होता। तर इथे छानपैकी आपलं खेकडा भजीसाठी लागणारं जे आपलं बॅटर आहे ते तयार झालं, आणि आम्ही 15 मिनटासाठी ते रेस्ट करत ठेवलं, त्याच्यामुळे भजी खूप छान होते। 15 मिनटानंतर तेल छान गरम करून घेतलं, आणि मग त्याच्यामध्ये भजी टाकायला घेतले। तर हे पहिल्यांदा असं काहीतरी करत होते, इतक्या वर्षांमध्ये स्वतःहून त्यांनी A to Z तयारी केली, आणि मला म्हणजे असं सांगायची गरज नाही लागली त्यांना की प्लीज करा ना, व्हिडिओसाठी करा ना, असं काही नाही आहे। त्यांच्या मनात आलं आणि ते करत होते, म्हणून मी व्हिडिओ केली, आणि म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी, कारण पहिल्यांदा ते कोणता तरी पदार्थ करणार होते। तर इथे तुम्ही बघू शकता भजी अगदी कुरकुरीत दिसते। घरात जे काय अवेलेबल आहे ना तेच वापरून आम्ही ही भजी करत होतो। जनरली आपण जी भजी करतो नॉर्मली सगळी कॉमन त्याच भजीचं मटेरियल आहे, पण थोडी वेगळी युनिक डिश केली, आणि असं काहीतरी वेगळं केलं की घरच्यांना पण छान वाटतं। त्याच्यामुळे आम्ही विचार केला की आपण असं काहीतरी पदार्थ करूया, आणि मी त्यांना थोड्या गोष्टी सांगत गेले, आणि त्यांनी ती केली। पहिल्यांदा त्यांनी कोणता तरी पदार्थ केला, आणि अजिबात तो फ्लॉप झाला नाही, सगळा अगदी परफेक्ट झाला होता। म्हणजे भजी अगदी कुरकुरीत झाली होती, आणि जास्त ऑइलसुद्धा ती म्हणजे घेत नव्हती। नाहीतर कधी भजीमध्ये खूप जास्त ऑइल हे होतं, कारण आपण त्याच्यामध्ये जे बेसन आणि तांदळाचं पीठ आहे ते अगदी कमी वापरलं होतं। म्हणजे बेसन जेवढं कमी वापराल ना तेवढी भजी खूप छान होते। तर इथे फायनली आमची भजी झाली होती, आणि भजी करताच आम्ही त्यातली अर्धी भजी खाऊन टाकली होती। पण नंतर कळलं की आपल्याला एखादा फोटो तरी काढायला पाहिजे, कारण यांनी पहिल्यांदा भजी केली होती। सो अशी छानपैकी भजी आमची सगळी तळून झाली होती, आणि त्यानंतर त्यांनी मला ती सर्व केली, कारण आम्हाला अनिकेतवाली व्हिडिओ करायची होती, पण ती नाही झाली। सो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। बाय बाय।